सन 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 114.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य करपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाभायरी आणि महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य पेठ खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेत। पोल्ट्री व्यावसायिकांकडून ग्रामपंचायतींद्वारे बांधकामाच्या आकारमानानुसार मनमानी पद्धतीने कर आकारला जातो। हा कर पक्षी संख्येच्या प्रमाणात आकारला जावा अशी सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात बैठकीत दिली आहे। शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात 7 लाखांवर आहे। या व्यावसायिकांकडून पोल्ट्रीसाठी शेड आणि इतर बांधकाम करण्यात आले। सद्यस्थितीत बांधकामाच्या आकारमानानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कराची आकारणी होतीये। खरीप पिकांची वेळेत पेरणी झाल्याने यंदा बाजरीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत 41,000 हेक्टरने वाढ झाली आहे। गेल्या वर्षी ऑगस्ट अखेर राज्यात 3,61,951 हेक्टरवर पेरणी झाली होती। यंदा 4,03,137 हेक्टरवर पेरणी झाली आहे। गेल्या 6 वर्षांच्या बाजरी पेरणी क्षेत्राची तुलना केली तर क्षेत्रात घट होताना दिसतेय। विशेष म्हणजे बाजरीला अलीकडे आहारात मागणी असतानाही बाजारातील दरातही फारशी वाढ नाहीये। सोयाबीन पाठोपाठ आता मुगालाही परभणीच्या बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक प्रचंड संतापले। मात्र याकडे प्रशासनासह शासनाचं दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात आपला शेतमाल विकावा लागतोय। राज्य शासनाने 2024-25 या खरीप हंगामासाठी मुगाला 8,682 रुपयांचा हमीभाव दिलाय, परंतु परभणीच्या बाजारपेठेत सोमवारी पाहणी केली असता 7,100 ते 7,700 प्रति क्विंटलनेच मुगाची व्यापारी खरेदी करू लागले। त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडतोय। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल घेण्यासाठी मोकळं रान सापडलंय। मागील 4 दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने 11,67,270 हेक्टरवरील उभ्या पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक 90% नुकसान कोरडवाहू जमिनीवरील पिकांचं झालंय। मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचं आहे, त्यापाठोपाठ कापूस आणि मका पीक घेतलं जातं। सोयाबीनला आता शेंगा तर कापसाला बोंडे लागलेली आहेत। मक्यानेही तुरे टाकल्याने शेतकरी खुश होता। महिन्याभरात सोयाबीन मका पिकाची काढणी सुरू होणार होती, मात्र मागील 4 दिवसांपासून 8ही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय। राज्यभर पाऊस पडत असतानाच मराठवाडा मात्र तहानलेला होता, परंतु गेले 4 दिवस खानदेश आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून रविवारी अतिवृष्टी झाली। हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली। अनेक नद्यांना पूर आला तर शेतातील उभी पिके आडवी झाली। नाशिक परिसरातही पावसाचा जोर असून गोदावरी नदी दुतडी भरून वाहतीये, तर जायकवाडी धरण देखील भरले। तर जळगावमध्ये भडगाव तालुक्यात खरीपातील कापूस या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून घेतली जाणारी मूग, उडीद, तूर, तीळ, काकडी आदी पिके हातातोंडाशी आलेली असतानाच सततच्या पावसाने वाया गेली आहेत। मुख्य खरीप पीक निघेपर्यंत या बोनस पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत असतो। कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात 47,891 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे शिरोळ तालुक्यात झालंय। शिरोळ तालुक्यातील 12,000 हेक्टर पिकांना फटका बसलाय। पंचनामे आणि अहवाल अंतिम टप्प्यात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष भरपाईकडे लागलंय। पासून मराठवाड्यात पावसाने कहर केला असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यातील बारूळ परिसर देखील मुसळधार पावसाने झोडपून निघालाय। 1 सप्टेंबर रोजी 40 मिलीमीटर तर 2 सप्टेंबर रोजी 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली असून पिकाचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना प्रचंड नुकसान झालं असून शेतीसह गुराढोरांचं देखील नुकसान झालंय।